सर्व श्रोत्यांना मीरा इनामदारचा नमस्कार. श्रीयुत सोमनाथ केसकर लिखित रिया पब्लिकेशन्सद्वारा प्रकाशित सावरे रंगराची या संत मीराबाईंची जीवनगाथा सांगणाऱ्या कादंबरीच्या अभिवाचनाचा आज 10वा भाग सादर करते. डाकोरनाथ दर्शन प्रवासामधले कथाप्रसंग आपण ऐकतो आहोत. रणछोडदास कथेनंतर आता पुढे काय सादर होत आहे पाहूया. काही अवधीतच रंगमंचावर एक वृद्ध राजपूत आपल्या उजव्या हातात तुळशीचं रोप असलेली कुंडी घेऊन जात होता. त्याची पत्नी त्याच्या मागून चालत होती. कथा पुढे सरकू लागली. त्याच्याकडे निर्देश करून साधू महाराज सांगू लागले, ते पहा, तो आहे या डाकोर नगरामधला एक कृष्ण भक्त. राजपूत बोधना त्याचं नाव आणि ती त्याची पत्नी गंगाबाई. कोण आहेत ते ठाऊक आहे? हजारो वर्षांपूर्वीच्या वृंदावनातील कृष्ण सखा विजयानंद आणि त्याची पत्नी. कृष्णाच्या वचनाप्रमाणे दोघेही पुन्हा कलियुगात अवतरले. निस्सीम कृष्ण भक्त झाले. अनेक वर्ष हातावर तुळशीचं वृंदावन ठेवून हा बोधना द्वारकेला पायी जात असे आणि गोविंदाची सेवा करत असे. शेवटी तो खूप थकला, वृद्ध झाला. त्याला आता पूर्वीसारखं द्वारकेला जाणं शक्य होत नव्हतं. मग प्रत्यक्ष गोविंदानेच त्याच्या स्वप्नात येऊन दृष्टांत दिला की, हे बोधना, तू द्वारकेला आपल्या बैलगाडीमधून ये, मग मी तुझ्यासोबत डाकोरला येईन. झालं. मग वृद्ध बोधना बैलगाडीतून द्वारकेस निघाला. तिथल्या मंदिराच्या प्रवेशद्वारावरच पुजाऱ्यांनी त्याला अडवलं. ते म्हणाले, अरे मूर्खा, मंदिरात बैलगाडी कशाला घेऊन आलास? खाली उतर, पायी दर्शन घे आणि निघून जा. त्यावर बोधना म्हणाला, महाराज, या वृद्ध बोधनास आता पूर्वीसारखं द्वारकेस पूजेला येणं जमत नाही. म्हणूनच माझ्या गोविंदाने मला वचन दिलंय, तो माझ्या सवे डाकोरला येणार आहे. त्याच्या आदेशानुसारच मी इथे ही बैलगाडी घेऊन आलो आहे. त्याला सोबत घेऊन जाण्यास. तो येणार आहे माझ्यासोबत. हे ऐकून क्रोधित झालेल्या पुजाऱ्यांनी त्याला प्रवेश दिला नाही आणि मंदिराचे सगळे दरवाजे बंद करून घेतले. बोधना मग बाहेरच बैलगाडीमध्ये गोविंदाची वाट पाहत बसला. त्याचा डोळा केव्हा लागला ते त्यालाच कळलं नाही. रात्री मुरलीच्या भावमधुर सुरांनी त्याला जाग आली. पाहतो तर प्रत्यक्ष मुरलीधर कान्हा बैलगाडीत मुरली वाजवीत बसला होता. त्याच्या हातात द्वारकेच्या मंदिरातली त्याचीच रेखीव मूर्ती होती. तो आपल्या मधुर स्वरात म्हणाला, बोधना, चल निघू आता, मला तुझ्या डाकोरला घेऊन चल. बोधनाची बैलगाडी आता डाकोरच्या दिशेने धावू लागली. सोबत साक्षात मुरलीधर गोविंद. इकडे भल्या पहाटे मंदिरात पुजारी पूजेसाठी येताच त्यांना धक्काच बसला. गाभाऱ्यात गोविंदाची मूर्ती जागेवर नव्हती. त्यांना काल बैलगाडीतून आलेल्या वृद्ध बोधनाचा संशय आला. ते त्याचा डाकोरच्या दिशेने पाठलाग करू लागले. डाकोरला बैलगाडी येताच सखा कृष्ण बोधनाला म्हणाला, बोधना, आठवतंय तुला? आपली वृंदावनात भेट झाली होती. तू माझा गोपसखा विजयानंद. आता तू असं कर की माझी ही मूर्ती गोमती सरोवराच्या तळाशी ठेवून दे, कारण हे पुजारी तुझ्या मार्गावर आहेत. बोधना डाकोर नगरात महादेवाच्या मंदिरापाशी आला. त्याने ती मूर्ती मग गोमती सरोवराच्या तळाशी जाऊन ठेवून दिली. मागे वळून पाहतो तो तिथे बैलगाडीमध्ये कोणीच नव्हतं. त्याने कृष्णाच्या या लीलेला स्मरून त्याला वंदन केलं. तोवर इकडे मार्गावर असलेले पुजारी बोधनाला विचारू लागले, कुठे चोरून ठेवली आहेस द्वारकेची मूर्ती? तो काहीच बोलत नाही. असं पाहून त्याच्यावर शस्त्राने हल्ला केला. वृद्ध बोधना रक्तबंबाळ होऊन तिथेच मरण पावला. त्याचं सांडलेलं रक्त गोमती सरोवराच्या तळाशी असलेल्या त्या गोविंदाच्या मूर्तीमधूनही पाझरलं आणि गोमतीचं पाणी रक्तवर्णी झालं.
बोधनाची दुर्दैवी पत्नी शोक करत पुढे आली आणि त्या पुजाऱ्याला म्हणाली, माझ्या पतीस नाहक मारून तुम्ही मोठं पातक केलेलं आहे. आता तुम्हाला द्वारकेची मूळ मूर्ती कधीच प्राप्त होणं शक्य नाही. मात्र आजवर आम्ही केलेल्या कृष्ण साधनेचं फलित म्हणून ही मूर्ती डाकोरमध्येच स्थापित होईल. आजपासून 6 मासांनी द्वारकेच्या मंदिराजवळील एका विहिरीत तुम्हास त्याची प्रतिकृती मिळेल. त्यामुळे आता तुम्ही मूळ मूर्तीचा शोध घेत व्यर्थ वेळ दौडू नका, कारण माझ्या कृष्णभक्त पतीच्या मृत्यूचं पातक तुमच्या माथी लागलंय. तो गोविंद तुमच्यासोबत कधीच येणार नाही. ते पुजारी शरमेने द्वारकेस परत गेले. इथे बोधनाच्या पत्नीने गंगाबाईने कृष्णाच्या दृष्टांतानुसार सरोवरातून मूळ मूर्ती काढली आणि तिची डाकोरनाथच्या मंदिरात प्रतिष्ठापना केली. तेव्हापासून हे डाकोरनाथचं मंदिर झालं, म्हणजेच गोविंदाचं, रणछोडदासाचं हे मंदिर. साधूंचं कथाकीर्तन संपलं तेव्हा रात्रीचे 2 प्रहर उलटले होते. सारी कथा चित्रवत समोर पाहून सारेच उपस्थित मंत्रमुग्ध झाले होते. राजे दुदाजींनी मीरेकडे पाहिलं. ती अजूनही त्या कथेमध्येच हरवून गेली होती. रात्रभर तिच्यासमोर रणछोडदासाची ती मूर्तीच अवतरत होती, नाचत होती, रास नृत्य करीत होती. पहाटे पूजाविधी उरकल्यानंतर पुढचा प्रवास सुरू झाला. प्रत्येक पडावामध्ये प्रवास असाच भक्तिमय होत होता. डाकोर नगर जसं जसं जवळ येत होतं तसा प्रवास गर्द वृक्षांनी वेढलेल्या अरण्यातून सुरू झाला. त्यात ते दिवस श्रावणाचे होते. कधी रिमझिम पाऊस तर कधी इंद्रधनुषी ऊन. निसर्ग बहरून हिरवं रूप ल्यायला होता. पर्वत शिखर गर्द हिरवाईने नटले होते. डोंगरांच्या कपारीतून झरे वाहत होते. त्यातून शुभ्र धबधबे कोसळत होते. दगडावर आपटून फेसाळून वाहत होते. जणू निसर्गाचे वारकरीच भक्तिमय यात्रेला नवीन रूप लेवून निघाले होते. निसर्गाचं हे सौंदर्य आणि घनदाट अरण्य पाहताच मीरेला कालच्या कीर्तनात श्रवण केलेली, या इथेच घडलेली डाकोरनाथाची सारी कथा तिच्या डोळ्यासमोर आली. मजल दरमजल करीत राजपरिवाराची यात्रा श्रावण समाप्तीला डाकोर नगरच्या सीमेवर आली. नगराच्या सीमेवर आधीच जमलेल्या नगरवासियांनी राजे दुदाजी आणि राजपरिवाराचं भव्य स्वागत केलं. उत्सवाचा दिवस असल्यामुळे नगराला यात्रेचं स्वरूप आलं होतं. आसपासच्या लहान मोठ्या गावातून अनेक भाविक डाकोरजीच्या दर्शनासाठी आले होते. मंदिराकडे जाणारे सारे नगरमार्ग पुष्पमाळांनी आणि ध्वजपताकांनी सजवलेले दिसत होते. मार्गात ठिकठिकाणी मंडप उभारून भाविक भजन कीर्तन करीत होते. अनेक ठिकाणी व्यापाऱ्यांनी आपापली दुकानं थाटली होती. त्या दुकानांमध्ये गोविंदाचा आवडता मेवा, वैजयंतीमाला, हस्तकलेने निर्मित केलेल्या अनेक वस्तू, शिल्प, खेळणी असं सारं विकायला ठेवलं होतं. त्या दुकानांभोवती उत्साही मुलांची आणि स्त्रियांची गर्दी जमली होती. त्याच मार्गातून संथ वेगाने जसजसा राजपरिवाराचा लवाजमा पुढे प्रस्थान करीत होता तसतसे मार्गातले सारे भाविक नगरजन आपापली कामं सोडून गर्दी पांगवून त्या शाही परिवाराचं स्वागत करू लागले. डोळे भरून आपल्या राजाला आणि त्यांच्या राजपरिवाराला निरखत होते. मीरा देखील ते सारं दृश्य डोळ्यात साठवून ठेवत होती. ती अपूर्व उत्साहाने ओसंडलेली गर्दी पाहता आणि दुकानात मांडलेली खेळणी पाहताना तिला रथातून उतरून आपणही त्या गर्दीत मिसळून जावं आणि त्यांच्यात सामील व्हावं असा अनावर मोह होत होता. कथेतला कृष्ण जसा सारी बंधनं तोडून गोपगोपिकांमध्ये मिसळून रास खेळत होता, अगदी तसंच. मात्र तिच्या ध्यानात आलं की आपण शाही रथामध्ये आहोत आणि आपल्या भोवती सुरक्षा सैनिकांचं कडं आहे.
कान्हासारखं लोकांमध्ये मिसळून जायचं असेल आणि हृदयात प्रेम फुलवायचं असेल तर ही सुरक्षेची कडा तोडायला हवी. तिची विचारांची तंद्री मंदिरातील नगाऱ्यांच्या मंगल ध्वनींनी भंग पावली. समोरच मंदिराचं भव्य महाद्वार होतं. मंदिराची वास्तू एवढी उंच आणि भव्य दिसत होती की नगरातल्या कुठल्याही ठिकाणाहून मंदिराच्या सुवर्ण कळसाचं आणि त्यावरील फडफडत्या गरुड ध्वजाचं दर्शन व्हावं. वनराईने नटलेल्या हिरव्या पार्श्वभूमीवर मोरपिसासमान ते मंदिर उठून दिसत होतं. भोवताली नक्षीदार कोरीव पाषाण आणि मध्यभागी सुवर्णवर्खी लाकडी प्रवेशद्वार. महाद्वाराच्या वरच्या बाजूस मध्यभागी श्री गणेश आणि चंद्रसूर्यांच्या प्रतिमा होत्या. मंदिरात प्रवेशद्वाराजवळच राजपरिवाराचे रथ आणि मेणे थांबले. प्रथम सर्वांनी मंदिराच्या पूर्व बाजूकडील गोमती सरोवराचं दर्शन घेतलं. मीरेने पाहिलं की गोमती सरोवरातील जल अजूनही किंचित रक्तवर्णी दिसत होतं. गोविंदास त्या सरोवराच्या तळाशी सुरक्षित ठेवणारा आणि स्वतःचे प्राण देणारा बोधना अजूनही इथेच कुठेतरी असावा असा आभास तिला झाला. महाद्वारातून आत शिरताच आतील मंदिराची भव्य वास्तू त्याहूनही भव्य दिव्य होती. तिन्ही दिशांना प्रवेशद्वार होती. भोवती अनेक नक्षीदार संगमरवरी स्तंभ होते. नाजूक शिल्पकलेने मंदिराची प्रत्येक भिंत शृंगारली होती. मंदिराची ती भव्यता पाहताच पुरोहितांसोबत राजे दुदाजी मंदिराच्या पायदंड्या चढू लागले. मागून मीरा जयमलचा हात धरून मंदिराची नक्षीदार गोपुरं डोळ्यामध्ये साठवत गाभाऱ्याच्या दिशेने निघाली. त्यांच्या मागून त्यांची माता राणीसा आणि कुवरसा चालल्या होत्या. दुदाजींच्या सोबत मीरेने मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश केला. तिच्यासमोर उभी होती ती सुवर्ण पितांबर परिधान केलेली, अंजनीच्या नीलवर्णी फुलासारखी निळी सावळी मंद मंद स्मित करणारी कान्हाची मूर्ती. तिच्या ओठांवर अलगद विराजलेली तीच ती मुरली होती जिच्या स्वप्नांनी, जिच्या स्वरांनी युगानुयुग कित्येकांची भावसमाधी लागली होती. मस्तकावरचं ते मोरपीस, कंठामधली वैजयंतीमाला आणि हृदयाचा ठाव घेणारे त्याचे विशाल मत्स्य नेत्र मीरेस जणू खुणावीत होते. दुरूनच तिच्याकडे पाहात स्मित करीत होते. त्या डोळ्यांमध्ये मीरा खोल बुडाली, स्तब्ध झाली. तिला काहीच सुचेना. ती पुन्हा पुन्हा पाहत राहिली. सागराच्या ओढीने नदी कडेकपाऱ्यातून प्रवाहित होते, मात्र ही ओढ कसली हे त्या सरितेला ठाऊक नसतं. ती मूर्ती न्याहाळताना अगदी तशीच भावना मीरेची होती. एक अनामिक चाहूल तिला साद घालीत होती. जिकडे पाहावं तिकडे तिला तेच निळं रूप दृष्टीस पडत होतं. एक जन्मजन्मांतरीची आंतरिक ओढ खुणावत होती. आजवर ऐकलेल्या कीर्तनामधील गोविंदाच्या अनेक कथा तिला चित्रवत समोर दिसू लागल्या. तेथील गोकुळ, वृंदावन, गोपिका, यमुनेच्या काठावरचं ते कदंबवन सारं सारं अगोचर झालं. मात्र ते भास आहेत का आपण प्रत्यक्ष अनुभवतोय याचा बोध तिला होईना. न राहून तिने दुसरीकडे पाहिलं तरी पुन्हा तीच मूर्ती नेत्रांसमोर येऊ लागली. पुरोहितांनी मंत्रोच्चार करीत राजे दुदाजींच्या हस्ते त्या गोविंदाची, रणछोड दासाची विधिवत पूजा सुरू केली. राणीसा आणि कुवरसा दोघीही भक्तिभावाने त्या पूजेत सहभागी झाल्या होत्या. इकडे मीरा मात्र कासावीस झाली होती. मूर्तीकडे न पाहता ती तशीच पूजाविधी संपण्याची वाट पाहू लागली. त्या मूर्तीस पाहिल्यापासून जो आंतरिक भास झाला तो ती विसरण्याचा प्रयत्न करू लागली. तो दिवस मग तिने जयमलसोबत खेळण्यात, त्याच्यासह आसपासचा परिसर पाहण्यात व्यतीत केला. आज रात्री मंदिरात कृष्ण जन्मोत्सवाचा भव्य सोहळा होणार होता.
सारं नगर त्या तयारीमध्ये व्यग्र होतं. अनेक वर्षांपासून या उत्सवाची परंपरा होती. मात्र आज राजे दुधाजी स्वतः उपस्थित असल्याने या सोहळ्याला विशेष महत्त्व होतं. रात्र झाली तशी अष्टमीची पूजा सुरू झाली. कृष्ण जन्मोत्सवानिमित्त सारी नगरी सजली होती. काल्याचं कीर्तन सुरू होतं. मंदिरात गोपाळ कृष्णाचा रत्नजडित पाळणा पुष्पमालेने शृंगारित केला होता. ठीक मध्यरात्री बाळकृष्णाच्या लहानशा सुवर्णमूर्तीला स्नानविधी करून तलम वस्त्रानिशी त्या पाळण्यामध्ये निजवण्यात आलं. भरजरी वस्त्र आभूषणं लेवून आलेल्या नगरातल्या स्त्रिया त्या पाळण्याभोवती जमल्या. मोठ्या सन्मानाने त्यांनी पाळण्याची दोरी राणीसा आणि कुंवरसाच्या हाती दिली. त्यांच्या हस्ते मग पाळणा झुलू लागला. सारे जण बाळकृष्णाचं जन्मगीत गाऊ लागले, त्याला आळवू लागले. काहींनी छोट्या राजकुमारी मीरेस पुढे घेतलं आणि तिच्या हाती पाळण्याची दोरी देऊन झुलवायला सांगितलं. मीरा सहजपणे पाळण्याची दोरी ओढत राहिली, मात्र तिथे असूनही हरवल्यासारखीच होती. झुलणाऱ्या पाळण्यासोबत तिचे विचारही झुलत होते. कदाचित तिच्या अनेक जन्मांचा प्रवास आज त्या कान्हासोबत झुलत होता. कृष्ण जन्मोत्सव पार पडला. नगारा घुमू लागला. मृदंग मंजिरी वाजू लागल्या. मंदिराचा परिसर त्या मधुर नादाने दुमदुमला. मंदिरात गोविंदाचा एकच जयघोष सुरू झाला. गोविंद हरी मुकुंद मुरारी नादावर भाविक नाचू लागले, घुमू लागले. पहाटेपर्यंत कृष्ण जन्माष्टमीचा हा सोहळा सुरू होता. राजे दुधाजींसहित साराच राजपरिवार हा अभूतपूर्व उत्सव पाहण्यात दंग झाला होता. त्यांचा प्रवास आज सार्थकी लागला होता. मीरा देखील डोळे भरून तो उत्सव पाहत होती. मात्र आज तिच्या अंतरीची आत्मवीणा झंकारली होती. कुणी नकळतच ती छेडत तिच्या हृदयात भावमधुर सूर उमटवले होते. तिचा देह त्यावर रुणझुणत होता. तिला नृत्य करावंसं वाटत होतं. उगीचच स्वतःभोवती गिरक्या घेत परिघावरून केंद्राकडे जावंसं वाटत होतं. या आत्मानुभवातच ती निद्रादेवीच्या अधीन झाली. मीरा निद्रादेवीच्या अधीन झाली आहे, तेव्हा शांत झोपण्यासाठी मीरेला थोडा निवांत अवधी देऊ. त्यासाठी आपणही थोडी उसंत घेऊ आणि पुढच्या भागात पुन्हा भेटू. धन्यवाद.